नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. लग्नाचे आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार. पत्नीपासून विभक्त असल्याचं सांगून तरुणीची फसवणूक. लग्नाचं आमिष दाखवून एका 18 वर्षीय तरुणीला घरातून पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील पांडू रामभाऊ पवार यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची आरोपीशी ऑगस्ट 2025 मध्ये मेंढ्या चारण्यासाठी ये-जा करत असताना ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवरून संपर्क सुरू झाला. आरोपीनं स्वतःला पत्नीपासून वेगळं राहत असल्याचं सांगून पीडितेला लग्नाचं आश्वासन दिलं. सुरुवातीला आरोपीचे लग्न झालं असल्याची माहिती मिळाल्यानंतर तरुणीनं संबंध ठेवण्यास नकार दिला होता. मात्र पत्नीपासून विभक्त राहत असल्याचं सांगून आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. 14 जुलै 2026 रोजी सकाळी आरोपी पीडितेच्या घरी गेला आणि आपण पळून जाऊन लग्न करू असं सांगितले. त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तरुणी त्याच्यासोबत मोटरसायकलवरून निघून गेली. आरोपी तिला जांभळी परिसरातील आपल्या घरी घेऊन गेला. तेथे 14 ते 24 जुलै या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. 24 जुलै रोजी आरोपीची पत्नी त्या ठिकाणी आल्यानंतर पीडितेला आरोपीनं दिलेली माहिती खोटी असल्याचं समजलं. त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं देत शिवीगाळ केली आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय. त्यानंतर पीडित तरुणीनं आपल्या आईवडिलांना संपूर्ण घटना सांगितली. त्यांच्या समवेत राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या आधारे आरोपी पांडू रामभाऊ पवार राहणार ढवळपुरी तालुका पारनेर याच्या विरुद्ध बलात्कारासह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2)M 89, 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत. SR24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सुरशे, राहुरी.